मराठी महिने आहेत 12. तुम्हाला माहीत असतीलच, तरी पण मी तुम्हाला आठवण करून देते. जसा की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे आहेत. प्रत्येक महिन्यात कोणते ना कोणते सण साजरे केले जातात. त्यातलाच एक श्रावण महिना, त्याची माहिती पुढीलप्रमाणे पाहूयात. श्रावण महिना म्हटलं की निसर्ग नवीन नवरीप्रमाणे हिरवा कंच शालू नेसल्याप्रमाणे दिमाखात दिसतो. विविध सणांनी नटलेला हा लाडका श्रावण सगळ्यांनाच फार आवडतो. तुम्हालाही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमचे अनुभवसुद्धा आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. त्यातच भर असते ती लागोपाठ येणाऱ्या अनेक सणांची. जमिनीवर स्वर्गाचा भास होतो तो महिना म्हणजे श्रावण. ऊन पावसाचा अनोखा खेळ बघायला मिळतो तो श्रावणातच. प्रत्येक प्राण्यामध्ये झाड, वेली, फुले, फळे यांच्यात नवचैतन्य निर्माण करणारा तो श्रावण. अशावेळी मला एक सुंदर चारोळी आठवते. ती अशी: इंद्रधनुच्या रंगछटा उमटल्या आकाशावर, असा मनमोहक श्रावण मोहिनी घालतो साऱ्यांवर. या महिन्यात बरेच सण, व्रत, वैकल्य केली जातात. महिला वर्ग तर आतुरतेने या महिन्याची वाट बघतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा केली जाते. सोमवार म्हटला की श्रावणी सोमवार, मंगळवारी मंगळागौरीचं व्रत केलं जातं, बुधवारी बुधाची पूजा केली जाते, तर गुरुवारी बृहस्पतीची, तसेच शुक्रवारी जिवतीची, शनिवारी उपवास केला जातो आणि रविवारी आदित्य रेणुबाईचे व्रत केले जाते. श्रावणातल्या पंचमीला नागपंचमी साजरी होते, तर पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि अमावस्येला पिठोरी म्हणजेच दर्श अमावस्या असते.